वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा दिवस स्कूटी रोड ट्रिप आणि जुडिओ शॉपिंग ब्लॉग तुम्ही पाहणार आहोत। आता माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार। काय चाललंय मग, मजेत ना? आजचा दिवस थोडासा वेगळा आहे कारण आज मी पूर्ण दिवस तुमच्यासोबत शूट करणार आहे। आज कुठलाही प्लॅन नाही, फक्त मी, माझी स्कूटी आणि फुल ऑन एन्जॉय। चला तर मग ब्लॉगला सुरू करूयात। तर आता मी स्कूटी काढली आहे आणि निघाले आहे छोटासा रोड ट्रिपला। आम्ही ठरवलं चला जुडिओला जाऊया, म्हणजे रोड ट्रिप प्लस शॉपिंग इज इक्वल टू डबल मस्ती। आता आपण बघता आम्ही पोचलो जुडिओला। चला तर मग या ठिकाणी आपण शॉपिंग करायला सुरू करूयात। जुडिओमध्ये पाऊल टाकताच वेगळी फिलिंग येते। कपड्यांचे इतके ऑप्शन आहेत की काय सांगू, आणि काय करायचं काय कळत नाही या ठिकाणी आल्यावर। कपडे पाहिले, रंग पाहिले, फिटिंग चेक केली, मग मेकअपचं सामान पाहिलं आणि हो शूज पाहिला तर मग एकदमच जीव अडकला। थोडं फिरलो, थोडं पाहिलं आणि थोडं एन्जॉय पण केला बरं का। ही व्हाईट सँडल आहे ना, खूप छान होती यार। मी विचार केला होता घ्यायचा पण राहून गेली यार। माझ्या पायामध्ये खूप छान दिसत आहे सँडल, तुम्ही बघू शकत आहात। एकूण काय जुडिओमध्ये मस्त वेळ गेला बरं का। आणि या ठिकाणी मी स्वतःला आरशामध्ये पाहण्यात वेळ घालवला। मी त्यानंतर कुर्ती सेक्शनमध्ये पाहण्यासाठी गेले होते, पण त्या ठिकाणी खूप छान छान एकापेक्षा एक छान कुर्ती सेक्शन आलेले आहे। तुम्हीही लवकर जाऊन कुर्ती पहा। त्यानंतरून मी मेकअप सेक्शनमध्ये गेले, त्या ठिकाणी मला लिपस्टिक आवडली आणि मी 2 शेड घेतले आणि निघाले घरी। जुडिओमध्ये शॉपिंग करताना एक प्रॉब्लेम होतो, काय घ्यावं आणि काय सोडावं। मन म्हणतं सगळं घ्या, पण बजेट म्हणतं थोडं थांबा। जुडिओ मिररमध्ये स्वतःला बघणं म्हणजे सेल्फ लव फ्रीमध्ये। शॉपिंग झाल्यावर आता एकच काम, लिफ्ट प्लीज सेफली खाली सोड। लिफ्ट खाली जाताना मनात विचार, मी जड झाले की पिशव्या। शॉपिंगचा प्लॅन होत नाही, पण पाय आपोआप इथे आले। फिरायला आलो, पण मनात म्हणालो काहीतरी घेऊया। हे चालणं नाहीये, हे बिलिंग करायचा मार्ग आहे। फायनली आम्ही बिलिंग केलं आणि निघालो घरी। हे 2 शेड घेतले आणि निघालो आम्ही घरी। आता जुडिओमध्ये शॉपिंग करून भूक तर लागणारच ना। पाणीपुरी खायला गेलोत आणि त्यानंतरून त्या भैयाने आम्हाला सुकीपुरी दिलीच नाही। ते मला आता ब्लॉग अपलोड करताना आठवलं, ती कारण दिलंच नाही यार। दिवसाचा शेवट गोडनी करावा म्हणून मी बदाम शेक खाण्यासाठी घेऊन चालली आहे घरी। अचानक प्लॅन, थोडं फिरणं, थोडं शॉपिंग, यालाच तर म्हणतात परफेक्ट डे। आजचा ब्लॉग इथे संपवते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।